सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेणे प्रेमादुणावे श्रीराम। नरदेह श्रेष्ठ आणि त्याच्यात सत्समागम आणि त्या सत्समागमाचा परिणाम त्याचं फळ म्हणजे प्रेमप्रीतीचा सद्भाव। जीवनाचं सगळ्या भावांचं मूळ म्हणजे हा सद्भाव आहे। परमेश्वराचं व्यक्त रूप जे ते भावामध्ये आहे। ही भावमयता वाढवली पाहिजे आपल्याला। प्रेमप्रीतीचा सद्भाव सगळ्यात सर्वोच्च भाव म्हणजे तो प्रेमप्रीतीचा। पण ते प्रेम सुद्धा कसं आहे ते सत्रूपानी आहे। तिथं काहीतरी देवाणघेवाण बाजारभाग तिथं नाही आहे। बस ते प्रेम सहजतेने व्यक्त झालेलं आहे। आणि असं जेव्हा हे प्रेम कसं आहे ते अनेक जन्म संसिद्ध अनेक जन्मानंतर हे प्राप्त होतं
पण असं आपली संस्कृती अशी आहे की एखाद दुसराच असतो, पण असे तरीसुद्धा भक्तांचा समुदाय, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, जसं की अनेक अनेक भक्त जे प्रेमप्रीतीचा जो सद्भावच त्यांच्या हृदयामधून व्यक्त होतो आहे, पाझरतो आहे, असे अनेक ईश्वरनिष्ठ असे भक्त, त्यांचा समुदाय तीर्थक्षेत्री पांडुरंगाच्या चरणी या काय द्वारकाधीशापाशी किंवा रामेश्वरापाशी आपल्याला सगळे दिसून येतात। आणि अशांचा समागम, अशांचा सत्संग, तिथे काय आहे बरं, तिथे तर पूर्ण एकत्व झालेलं आहे, भक्त आणि भगवंत याच्यामध्ये भेद राहिलेला नाही आहे। मग तिथे आता उरलं काय करायचं, करायचं काहीच नाही आहे, फक्त हरिकथा। आता उरलो उपकारा पुरता सर्वभूत हिते जनाः, सर्वभूत मात्रांच्या हितासाठी, आणि सगळ्यात श्रेष्ठ परत तेच की भक्ती, परमेश्वराचं नाम घ्यायचं, त्याची गुण कथा लीलाचं वर्णन करायचं, हरिकथा आणि असे महोत्सव म्हटले, असे महोत्सव। आणि त्यांनी काय होतं की भक्तीनेच भक्ती वाढत जाते, तेणे प्रेमा दुणावे। हे सगळं आपण वेदांतिक त्याचा अर्थ बघितला, तांत्रिक दृष्टीने पाहिला, पण दृष्टांताशिवाय काय बरं कळणार आहे ना, की खरोखर प्रेमप्रीतीचा सद्भाव म्हणजे काय, तो या आपल्या व्यवहारात कसा उतरतो। साधारणपणे 7व्या शतकात इकडे दक्षिणेकडे केरळ आणि कर्नाटक वगैरे, त्यावेळी त्या राज्याची व्यवस्था वेगळी होती, तेव्हा त्या भागाचा राजा कुलशेखर अल्वार असं म्हणतात म्हणजे आहे असं की भगवान विष्णूचे जी सगळी पार्षद त्यांचे शंखचक्र गदा पद्म कौस्तुभमणी वगैरे हे सगळे 12 त्यांनी अवतार घेतले, 12 अलवार त्यांना म्हटलं जातं। आणि असे 12 अलवार वेगवेगळ्या जातीमध्ये, स्त्री पुरुष क्षत्रिय आहेत, वेगवेगळ्या वर्णाचे आहेत। आणि त्याच्यामध्ये हे क्षत्रिय जे राजा होते कुलशेखर अल्वार, पण अत्यंत हरिभक्त, प्रेमप्रीतीचा सद्भाव ज्याच्यामध्ये होता, आणि राजा असूनही त्यांचा वेळ जास्तीत जास्त कथा कीर्तनांमध्ये जायचा। अतिशय सुंदर त्यांनी पद्यरचना केलेल्या आहेत। आणि आता राज्य म्हणजे त्यांचा महाल जो होता किंवा त्यांचा जो राजदरबार होता, तिथे सगळ्या भक्तांना वाव होता, कुणालाही मज्जाव नव्हता। भक्तांचा समुदाय, तिथली सगळे लोक, राजदरबारामध्ये रोज पूजा पाठ हरिकथा असायची, आणि भक्त आपले तिथं जायचे निर्भयपणे। पण आता हे जे मंत्रिमंडळ वगैरे होतं, जसे विरोधी पक्ष असतं तसा, की प्रधान वगैरे होते, ते म्हणायला लागले की महाराज म्हणले हे असं सामान्य जनतेला असं दरबारामध्ये तुम्ही कसं परवानगी देता, हे काही योग्य नाही आहे, त्याच्यामध्ये कोणीही कसेही असतील, चोऱ्या करतील आणि मग आपल्या राज्यावर परिणाम होईल, तर असं तुम्ही करू नका, सुरक्षेची गरज आहे। पण कुलशेखर अल्वार म्हणले की माझे भक्त कधी असे करणार नाहीत, भक्तांच्या मनामध्ये अशी दुष्टबुद्धी, अशी अपप्रवृत्ती येणार नाही। पण त्यांच्या मनामध्ये आता हे होतं अजून, त्याने आता हे रोज भक्त यायचे, त्याचं काहीतरी वेगळं आलं मनामध्ये, ते नाहीतरी म्हणे एवढे सगळे भक्त येतात, आपणच काहीतरी करूया। आणि तिजोरीमध्ये हिरे होते, 2 हिरे, अतिशय खूप मौल्यवान खूप किमतीचे असे हिरे होते। आणि प्रधानाच्या मनात आलं की आपण हे घेऊया, आणि काय आता एवढे लोक येत आहेत, ते कोणीतरी नेले असं सहजपणे सांगता येईल। झालं,
तिजोरीमधून त्या टोपलीमध्ये होते त्या टोपलीतले ते हिरे त्यांनी लंपास केले आणि राजाला सांगितलं, महाराज, तिजोरीमध्ये हिरे नाही आहेत. आम्ही सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही असं करू नका, ह्या लोकांना असं कोणीतरी चोरले म्हणले. राजा म्हणलं, नाही, भक्त असे करणार नाहीत म्हणले. आणि मग न्याय द्यायची सुरुवात झाली. कोण केलं हे सगळं शोधाशोध सुरुवात झाली. आणि तेव्हा असं झालं की बस त्या टोपलीमध्ये त्या प्रधान तो घेऊन आला दाखवण्यासाठी. आणि ते उघडलं तर 2 सर्प आले तिथे. आणि मग प्रधानाची तंतरली आणि मग त्याला मान्य करावं लागलं की मीच घेतले होते ते. हरिकथा महोत्सव. आणि तेणे प्रेमे दुणावे. प्रेम दुणावतं. भक्ती केल्याने अंतःकरण शुद्ध होत जातं आणि प्रेम वाढत जातं. ही कुविद्या जी आपण एवढी दिवस बघितली त्याच्यातलं कुठलाही काही येत नाही. दुर्वासना, दुष्टवासना, मोघ आशा सगळं जळून जातं आणि फक्त प्रीती राहते आणि भगवंताचा आशीर्वाद तिथे प्रत्यक्ष दिसत असतो. असे कितीतरी अनुभव आणि कितीतरी प्रसंग असे आहेत की ह्या ईश्वरनिष्ठ ते स्वतः त्या प्रेमामध्ये होते, त्या भक्तीमध्ये डुंबत होते आणि ते सगळ्यांना ह्या भक्तीचा जो ओलावा आहे तो वाटत होते. आणि म्हणून हे सर्वोच्च ही या नरदेहाची सर्वात उंच अशी पायरी आहे. म्हणून समर्थ आता पुढे तेच सांगता आहेत सगळे. या 2-3 पहिल्या 3 ओव्यांमध्ये जी शिडी आहे कशी वर चढत जाते ती सांगितली. आणि मग आता त्याची प्रोसेस काय आहे, कसं करायचं ते सांगतात. श्रीराम नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक, परमदुर्लभ जो श्रीराम. दशक दुसऱ्यातला समास चौथा आणि ही 4थी ओवी. आणि त्याच्यामध्ये आता काय म्हटलं, नरदेही आलिया एक. या नरदेहामध्ये आपण आलेलो आहोत. नरदेही आल्यावर काही करावे सार्थक. या जन्माचं आपण सार्थक केलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. सार्थक म्हणजे काय, जेणे पाविजे परलोक. असा काही लोक, अशी काही जन्माची स्थिती करायची, असं काही प्राप्त करायचं, अशा लोकाला प्राप्त व्हायचं की जे परमदुर्लभ जो, असा परलोक प्राप्त करायचा की जो अतिशय श्रेष्ठ आहे, परम आहे, दुर्लभ आहे, असा लोक प्राप्त करायचा. ती सुंदर सांगितलं ना की पहिल्या ओळीमध्ये नरदेहचं महत्त्व सांगितलं, किती श्रेष्ठ आहे. काय सांगितलं होतं, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, जंतूनाम नरजन्म दुर्लभ. अनेक 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 जन्म संसिद्धो, पूर्वजन्म सुकृत केलं आणि त्याचा हा नरदेह मिळालेला आहे. आणि सगळ्या जंतूंमध्ये जायते ती जंतू, जे कोणी जन्माला आलेत, अगदी छोटे छोटे काय किडे मुकोडे अमिबापासून नरदेह हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग म्हणून विचार करा म्हणले, नरदेही आलिया एक. ह्या एकमेव केवळ अशा या नरदेहामध्ये आल्यानंतर काही करावे सार्थक. सार्थक करायचं आहे म्हणजे काय करायचं ते दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं होतं. ब्राह्मणत्व, संध्यास्नान आणि त्याहीवरी सत्समागम. सत्समागम हे सार्थक आहे ना. सत्समागम काळ सार्थक, हाची परम लाभ जाणावा. सत्समागम हाच परम लाभ आहे हे जाणायचं आहे.
की या नरदेहामध्ये येऊन काय करायचं असतं, काय ध्येय आहे, हा नरजन्म किती महत्त्वाचा आहे, आणि मग हे सगळं कुठे समजतं, आम्हाला समजू शकतं का? एवढे आम्ही काय 25-25 वर्ष शाळा कॉलेजात जातो तरीसुद्धा सार्थक समजत नाही. आणि म्हणूनच सत्समागम, संतांचा समागम हा खरा सार्थक आहे. सगळ्यात मोठं सार्थक आहे ते सत्समागमाचं आहे, संतांचा समागम करणं. आणि त्यांनी काय होणार आहे, जेणे पाविजे परलोक, ज्याच्यामुळे आम्हाला म्हणजे नरदेह हे तर अनेक सुकृताचं फळ आहेच आहे, पण त्याहीपेक्षा तिथंही थांबायचं नाही आहे, तेही संपलं नाही, त्याच्याही पुढे या देहामध्ये येऊन आणखीन आपल्याला पुढे जायचं आहे. हा जो पूर्णतेचा प्रवास कधीही संपत नाही ना. हॅपीनेस इज नॉट द डेस्टिनेशन. बस ते जाता 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 मिळत जायचं आहे, पुढे पुढे जात राहायचं आहे. केवढं सुंदर आहे हे. आणि मग असा लोक प्राप्त करायचा आहे की जो परमदुर्लभ आहे. अतिशय सत्समागम हा दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ आहे, आणि जे सार्थक करणं आहे ते देखील दुर्लभ आहे. किती जण आपला सार्थक करतात, किती जण संतांचा संग करतात. आपल्याकडे संत नाही का, युगायुगामध्ये येतच नाही का राहिलेत. किती आध्यात्मिक संस्था आहेत, किती मंदिरं आहेत, पण लोक किती येतात त्याच्यामध्ये. किती संतांनी इतके गाढे ग्रंथ लिहिलेले आहेत, पण आम्हाला आज ते ग्रंथ किती जणांना माहिती आहेत. मीडिया आता एवढा हे झालेला आहे काय, पण या कीर्तन प्रवचन जी आहेत त्याच्यावर किती जण ऐकता आहेत, जर मोजले तर काय बोटावर मोजण्या इतकंच असेल. म्हणून काही करावे सार्थक म्हटलंय. आणि ते सार्थक म्हणजे सगळ्यात मोठं काय आहे की सत्समागम. स्वामी विवेकानंदांना गुरुकृपा झाली आणि त्यांना ज्ञान झालं, आणि आता ते ज्ञान पसरवण्यासाठी बाहेर पडले. पण जेव्हा त्यांनी कार्याला सुरुवात केली तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणजे त्यांचे गुरु राहिले नव्हते. पण विवेकानंदांना अजूनही ज्ञान घ्यायचं होतं, हे गुह्य असं त्यांना अजून जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून मग ते खूप त्यांनी असे अनेक महात्मे शोधायला सुरुवात केली. अनेक जसं जसं कानावर येत होतं तसे त्या महात्म्यांना ते जाऊन भेटत असत. आणि असेच त्या काळामध्ये एक पवहारी बाबा म्हणून प्रसिद्ध महात्मे होते, अवधूत होते. त्यांच्याकडे ते गेले तेव्हा त्यांना त्यांची काही भेट झाली नाही. आणि त्या आश्रमामध्ये ते गेले होते, त्यांच्याबद्दल बरंच त्यांनी काही ऐकलं. आणि एक प्रसंग असा होता की पवहारी बाबांकडे एकदा एक चोर आला, आणि त्या चोरांनी सगळं काय कपडे वगैरे सगळे त्यांचे चोरून नेले, पळायला लागला चोरून. तेव्हा पवहारी बाबा त्याच्या पाठीमागे धावायला लागले. अरे थांब, अरे थांब, अरे थांब. याला काय वाटलं आता आपल्याला पकडणार आणि चोपणार, म्हणून तो आणखीन जोरात धावत होता. आणि पवहारी बाबा त्याच्या मागे आणखीन जोरात धावत होते. अरे म्हटले ते हे राहिलं काहीतरी, ते द्यायचं राहिलं, हे चांगलं आहे म्हणून ते देत होत. शेवटी त्यांना दिलं. आणि हा प्रसंग, आणि मग तो जो चोर होता तो पूर्णपणे त्याचा कायापालट झाला. तेणे प्रेमादुणावे, दुर्वासना तर कधीच गेली, पण अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न झाली, गुरुकृपा झाली, आणि तो साधू झाला. आणि मग आश्रमामध्ये गेल्यावर पवहारी बाबा पण आता नव्हते, निघाले. असेच एक वाटेमध्ये कोणी साधू भेटले, आणि मग त्यांची चर्चा चालली होती. आणि तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं
की म्हटले मला ते पवारी बाबांबद्दल मी ऐकलं, असं तुम्हाला माहिती आहे का काही? तुम्ही काय ऐकलं? आणि तेव्हा त्यांनी ते असं सगळं कथा सांगितली. तेव्हा म्हणजे तुम्हाला कसं माहिती हे सगळं? तर त्या चोरानी, म्हणजे तो जो दुसरा साधू होता तो म्हणला, तो चोर म्हणजे मीच आहे. म्हणजे सत्समागम इतका मोठा झाला की जो चोर होता तो पण साधू झाला. साधुरेव समंतव्य. त्या भगवंताचं भजन, भगवत भक्ती केल्याने, भजते माम अनन्य भावाने जो भजतो मला, तो साधू होतो. मग चोरी करण्याच्या हेतूने आलेला होता तरी सुद्धा जो साधू झाला, संन्यासी झाला, मग तिथे का बरं आमच्यासारखे जे साधक आहेत, आपण जो प्रयत्न करतो आहोत, तर आम्हाला का नाही हे प्रेम मिळणार? प्रेमप्रीतीचा सद्भाव आणि कृतकृत्यता, परमदुर्लभ असा जो लाभ, जो परलोक, हा का नाही प्राप्त होणार बरं? नरदेही आलिया एक, या नरदेहामधलं हे एकमेव खरा विचार आहे की आपल्याला कुठे वळायचं आहे. जो काही मार्ग असेल आपला, काय म्हणजे प्रारब्धानुसार किंवा आपल्या बुद्धिमत्ताची जशी असेल त्यानुसार आपलं कर्म, तर तो व्यवहार आहे. काय जे काही आपला पोटापाण्याचा व्यवसाय किंवा काय जे असेल प्रारब्धानुसार वर्ण आश्रम, पण तरीसुद्धा ते कर्म आहे. ते कर्म हे साधन आहे, पण साध्य जे आहे ते भगवत भक्ती, परमार्थ, हेच खरं सार्थक आहे. नाहीतर आम्ही काय होतं, पोटभरू फक्त पैसे मिळवणार, पैसे मिळवायचे आणि काय घर बांधायचं, पुत्र पौत्र, एवढंच जीवन नाही आहे ना. काही करावे सार्थक. आणि मग हा सार्थक करणं काय आहे, तर सत्समागम. जसा तो चोर असूनही तो साधू झाला, तसा हा सत्समागम जे आहे, म्हणजे काय करायचं आहे नक्की, तर संतांचा समागम, संतांचा संग. भगवंतांनी सुद्धा सांगितले की ही जी कुविद्या आहे, आपली जी मोहित बुद्धी ही आहे की या जड जगताशी आम्ही संबंध ठेवतो, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु संत जे सांगतात की याच्यामध्ये हे सगळं नश्वर आहे. आणि ते कसे असतात? महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. ते महात्मा असे असतात की त्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेला आहे, पूर्ण सात्विक आहेत, तिथे रजोगुण नाही, म्हणजे कामना क्रोध हे काहीही नाही. असे जे महात्मा आहेत, त्या महात्मे ते परमेश्वर हेच त्यांचं ध्येय आहे आणि ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे. असे महात्मा ज्यांना कुठल्याही प्रकारचं भय नाही, परमेश्वराशी एक झालेले आहेत, ते मी तू पण राहिलेलं नाही. आणि असे जे त्यांचा समागम जे होणं, त्यांच्याबरोबर राहणं, ते म्हणजे सार्थक आहे. मग आता काय होतं नक्की? हा संतांचा समागम जो आहे त्यांनी होतं काय? हे संत कोण आहेत ते भगवंतांनी गीतेमध्ये सगळं सांगितलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला मिळणार आहे. असा हा महात्मा की तो कसा आहे की ज्ञात्वा माम, मला त्यांनी जाणलेलं आहे. आणि कसं जाणलेलं आहे? सर्वभूतादिमव्ययम, सर्व भूतमात्रांमध्ये जे अव्यय असं जे तत्व आहे ते म्हणजे मी आहे, असं जाणून तो सगळ्यांची सेवा करत असतो, सगळ्यांवर प्रेम करतो, सर्व भूतमात्रांमध्ये मला पाहतो.
आणि जेणे पाविजे परलोक, ज्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काही असं उच्च मिळणार आहे, परलोक प्राप्ती होणार आहे. आम्हाला सगळ्यांना हवंच असतं ना, प्रमोशन हवं असतं, दरवेळी पगार वाढ हवी असते, हे सगळं काय काय हवं असतं आपल्याला. जिथे आहोत तिथे राहायचं नाही आहे, त्याच्यापेक्षा वर आपल्याला चढायचं आहे. मग ती जी सगळ्यात श्रेष्ठ अशी जी अवस्था आहे ती म्हणजे ही सांगितलेली आहे. ही भगवान सांगतात की जेणे पाविजे परलोक. परलोक गीतेमध्ये खूप वेळा वेगवेगळे ह्या परलोकाबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. एक असं भगवान म्हणतात, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथे गेल्यानंतर परत येणे नाही ते धाम, ते परम, ते माझं धाम, परमेश्वराचं असं धाम की जिथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही. आणि तो खरा परम लोक आहे आणि तो दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक अनेक जन्मानंतर असा ज्ञानवान जो आहे तो मला प्राप्त होतो म्हणले. आणि मग आता हे परलोक जी असं धाम म्हणजे कुठलं धाम आहे ते, तर पहिलं माझं धाम म्हणतात. माझं धाम म्हणजे कुणाचं धाम? परमेश्वराचं धाम. परमेश्वराचं धाम असं काय आहे? कुठे जायचं? कुठेतरी जायचं आहे का? हे खरं म्हणजे स्वर्गलोकामध्ये जाणं पण तो परलोक नव्हेच. कारण त्या स्वर्गलोकामध्ये काय म्हणलं की क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम परत येत. आपलं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तो लोक प्राप्त होतो, भोग मिळतो. पण इथे मात्र परत यायचं आहे. म्हणून मग असा हा परम आहे की जिथे आपल्याला त्या परमेश्वराला ओळखायचं आहे. हा परमेश्वर जो आहे तो कुठेही दुसरीकडे नाही आहे, तो माझ्यामध्येच आहे, सर्व भूतमात्रांमध्ये आहे, या सगळ्या जगतामध्ये चराचरामध्ये तो भरलेला आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना. मी माझ्याकडून हे सगळं अव्यक्त अशा त्या माझ्याने सगळं जग हे व्याप्त आहे म्हटले. मी सगळ्यामध्ये आहे, भरून उरलो आहे, खचाखच भरलेलो आहे म्हणले मी सगळीकडे. आणि काय ना, अहम सर्वस्य प्रभव, मी सगळ्याचा प्रभव आहे, माझ्यापासूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे, मीच त्या जगाचा कर्ता आहे, मीच कर्ता धर्ता काय पितामह, अहम क्रतुरहम यज्ञहम पितामह, सगळा मी, पिता पण मीच आहे, पितामह पण मीच आहे, हे सगळं सांगितलं भगवंताने. आता ह्या भगवंताला ओळखायचं कसं? त्याला ओळखणं म्हणजे तो परलोक आहे आणि तो कुठेतरी दुसरीकडे नाही आहे. आणि त्याला एखाद्या माणसाची ओळख झाली म्हणून आमच्या जीवनात काही फरक पडतो का? असं कसं काय? भगवंताला ओळखलं मग माझं सार्थक झालं, परलोक मिळाला, असं काय होतं नक्की? कारण ते आणि मी वेगळं नाही. जे माझं स्वरूप आहे ते म्हणजेच भगवंत आहे. हे जाणणं म्हणजे तो परलोक आहे. पर जे आहे सर्वात श्रेष्ठ. आता आम्ही जे ही देहबुद्धी, हा देह म्हणजे मी नाही, तर त्याच्याही परे, त्याच्याही पलीकडे, त्याच्याही अतीत जे आहे, तिन्ही देहांच्या अतीत, पंचकोशाच्या अतीत, या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे, अवस्थांचा साक्षी, ते म्हणजे परलोक आहे. ते अतिशय दुर्लभ आहे. खरं म्हणजे ते तर सगळ्यात सुलभ असेल किंवा सगळ्याकडे अवेलेबल असेल तर ते खरं परलोक आहे. परमेश्वर हा सगळीकडे आहे, आत्ता इथे आहे, सगळ्यात जवळ जर आहे तो परमेश्वर आहे, पण आम्हाला तो दिसत नाही म्हणून तो दुर्लभ म्हटलाय. आपण जसं बघितलं होतं ना, भगवंताचं रूप काळं सावळं दाखवतात कारण
तो तिथेच आहे पण आम्हाला दिसत नाही. परम दुर्लभ असं म्हटलं. मग आता हे काय आहे तर भगवान कोण आहे म्हणले, ह्या सगळ्याचा कर्ता आहे. मग जेव्हा आपण कर्ता होतो तेव्हा काय होतं बरं, कर्ते पण आपल्याला लावतो आणि मग ते भोगते पण, भोक्तृत्व पण आपल्यालाच येतं. कर्म डोक्याला हात लावावा लागतो, बंधनात अडकतो आम्ही, आणखीन ओझं वाटायला लागतं आपल्या कर्माचं. कुठून घेतलं, कठून सुरू केलं आम्ही असं वाटायला लागतं. म्हणून मग भगवान म्हणजे काय आहेत तर भगवानांनी सांगितलं की खरं हे सगळं शास्त्र त्याचंच वर्णन करणार आहे. परमेश्वर काय आहे हा आम्ही कधी जाण्याचा प्रयत्न नाही करत. तेच तर सत्समागमातून मिळणार आहे ना. फक्त नुसती मूर्तीला नमस्कार केला किंवा घंटा वाजवला आणि 2 टिळे लावले म्हणजे परमात्मा नाही ओळखता येत. त्याच्या पुढे आपल्याला कुठेतरी जायचं आहे, जाणायचं आहे. हा परमात्मा जो ही काय म्हटलं भगवंतानी, नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. ही जी अवस्था आहे, सगळं तो बनवतो, सगळ्या जगताला निर्माण केलं, पण तरीसुद्धा नमाम कर्माणि लिंपंती, कुठलंही कर्म त्याला चिकटलं नाही. मी करता आहे, मग मी मालक आहे, मग सगळं त्याचा जो योगक्षेम मी करतो. कुठल्याही प्रकारचं कर्म त्या चिकटत नाही. सगळ्यापासून अलिप्त राहतो तो. सगळं करूनही त्याच्यापासून वेगळा मी करत नाही. आणि मग जर आपण एक केलं, मग एक मिळाल्यावर आणखीन एक पाहिजे, आणखीन एक पाहिजे, आणखीन एक पाहिजे, हे वाढतच जाते ना आमची आशा. हमारी मांगे पुरी करो, मग जास्तीत जास्त आम्हाला पाहिजेच असतं. मग अशी म्हटल्याप्रमाणे पगार वाढ पाहिजे असते, प्रमोशन पाहिजे असते. पण भगवान कसे आहेत, नमे स्पृहा. कर्म मी करतो, सगळं निर्माण करतो, पण त्या कर्माचं फल, त्याची स्पृहा माझ्यामध्ये नाही. ही जी अवस्था आहे ही म्हणजे तो परलोक आहे, की मी काहीच करत नाही. कारण आम्हाला कर्माचं ओझं वाटतं म्हणून तिथं कर्म पण नाही आणि कर्मफलाची अपेक्षा पण नाही. म्हणजेच काय, पूर्णत्व जिथे आहे ते म्हणजे परलोक आहे. आम्ही एवढंसं सीमित आहोत, पण भगवान कसे आहेत, सर्वव्याप्त आहे. कुठे नाहीत असं नाही आहे, सगळीकडे भरलेले आहेत. ते होणं म्हणजे परलोक आहे. सर्वव्याप्त होऊन जाणं म्हणजे परलोक आहे. जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ हो. अशी अवस्था कशामुळे येईल, सत्समागमामुळे. आणि मग हाच सत्समागम जे आहे की त्याच्यामध्ये काय होतं बरं, ही जी साध्य आहे परमात्मा प्राप्ती जी आहे ही कशी वाढत जाते तर प्रेमप्रीतीचा सद्भाव सांगितलंय. तर ह्या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत खूप सुंदरपणे ते सांगितलं की परलोकामध्ये जायचं तर आधी सत्समागम, आणि सत्समागमामध्ये आम्ही कितीही जड असू, बद्ध असू, तरीसुद्धा इथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. जो बद्ध आहे तो मुमुक्षु होतो, मुमुक्षु आहे तो साधक होतो, आणि साधक आहे तो सिद्ध होतो. परलोक दुर्लभ त्याला प्राप्त होत असतो. मग ती प्रेमप्रीती म्हणजे काय आहे, तो सद्भाव म्हटलंय. हा प्रवास जो आहे तो आपल्याला कळायला लागतो. नाहीतर सहसा आम्ही काय करतो, जितकं आम्ही ज्ञान घेऊ, जेवढं ज्ञान घेऊ तेवढा काय होतं, तेवढा आमचा भाव कमी होतो. मनातला भाव, बाजारभाव कळं माहिती होतो, पण आपलं अंतःकरण जे आहे ते भावशून्य होत जातं. आम्ही फक्त आकार पाहतो, आम्ही फक्त त्याची किंमत किती आहे, पैसे किती आहे या दृष्टीनेच बघतो, पण त्याच्या मागचा भाव विसरतो आपण. ज्ञान घेतल्यानंतर शुष्क कठोर काहीतरी असे विचार आमचे होतात, भावमयता जाते. आणि ही भावमयता जाणं म्हणजे आम्ही जडाकडे जातो.
आपल्याला सुद्धा जर तो भाव राहत नाही तर इतरांबद्दल तर काय ना. आपल्या आजूबाजूचे सगळे जे मंडळी, आपलं कोणीतरी आहे, हा आपलेपणा, आपलं असणं काहीतरी, तो जो भाव आहे, प्रेमाचा भाव, पती-पत्नी, मुलं बाळं, आपले आई वडील यांच्याबद्दलची प्रीती, यांच्याबद्दल त्याग, समर्पण, हे सगळं जे व्यक्त होते ते काय आहे, त्या प्रेमप्रीतीचा सद्भाव आहे. हा तोच आपण गमावून नाही का बसत. त्या आम्ही काय करतो बरं, त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावतो आहोत, त्या वेळेचे गुलाम झालो आहोत. अरे बाबा आज काही 2 मिनटं बस, बोल माझ्यावर, नाही वेळ नाही आहे. आम्ही त्या माणसाची किंमत करत नाही, त्याचा भाव जाणत नाही, त्याचं मन जाणत नाही, आणि आम्ही आपले धावतो आहोत. 2 शब्द गोडीने बोलायचे ते पण आम्ही विसरलो. मग ही प्रेमप्रीतीचा सद्भाव कुठून येणार? हा कसा येणार? सत्समागमानेच येणार. केवळ ज्ञान आम्ही घेतलं, शुष्क ज्ञान आम्हाला हे सगळं देऊ शकत नाही. आणि म्हणून ही भावमयता जी आहे ती आपल्याला वाढली पाहिजे. भगवंत सुद्धा तेच सांगतात की जो मला जाणतो की अहम सर्वस्य प्रभवः, भगवान म्हणतात मी सगळ्याच निर्माता आहे, करता. मत्तः सर्वं प्रवर्तते, माझ्यापासूनच सगळं प्रवर्तित होतं, सगळं हे दिसायला लागतं, व्यक्त होतं. इति मत्वा भजन्ते माम, असं जाणून जो माझी भक्ती करतो. म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे काय आहे? आमचा भाव कितीपर्यंत आहे? मला काहीतरी पाहिजे असतं, परीक्षेत काय पास व्हायचं आहे, प्रमोशन मिळायचं आहे किंवा आणखीन काय, तेव्हा मग आम्हाला देव आठवतं. पण खरा भक्त जो आहे तो कोण आहे? तर मी सगळ्याचा प्रभव आहे, सगळं जे निर्माण झालं ते माझ्यापासून झालं. भव सगळ्या प्रकर्षेण भव, आणि माझ्यापासूनच सगळं हे निर्माण होत आहे, मी सगळ्याचा निर्माता आहे, हे सतत त्याची जाणीव राहणं म्हणजेच काय की आपण त्याच्या चरणाशी राहणं आहे. आणि मी केलं हे न राहणं म्हणजे हे जाणणं आहे. अहंकार जो आहे तो अहंकार उरत नाही म्हणजे हे करणं आहे. पण इथे पुढची ओळ जी आहे ती फार सुंदरपणे सांगितली आहे. असं कोण म्हणतं? इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. बुधा भाव समन्विताः, हे जाणणं म्हणजे बुध होणं जे आहे ना, बुद्धीमध्ये ही जाणणं की हे सगळं करणारा भगवंत आहे, त्यांनीच निर्माण केलंय, तोच सगळं पाहणार आहे, करता धरता हरता सगळं तो आहे. आपला अहंकार आपोआपच टेचला जातो, मी कोण करणार आहे हे राहत नाही. हे जाणलं, पण ह्या जाणण्यामागे हे फक्त काही थिअरॉटिकल बुद्धीच्या स्तरावरचं हे जाणणं नव्हे, तर तो तसा भाव उत्पन्न होणं म्हणजे खरं आहे. बुधा भाव म्हणजे ज्ञानाबरोबर हा भाव जेव्हा येतो तेव्हा खरं भक्ती आहे ती, त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. या भावाला फार महत्त्व आहे. म्हणजे भाव जे बरेचदा कसं होतं ना, व्यवहार मला माहिती आहे, आपल्याला माहिती असतो, ते काय पैसे दिले की आम्हाला त्या मिठाईवाल्याकडून किलो 2 किलो पाहिजे तितकी मिठाई मिळते. पण ते एवढंसं अर्ध तोंडातला
चिमणीचा काय घास जो दिला जातो किंवा मंदिरातला प्रसाद आपल्याला एक वेळी मिळाली हातावर, त्याची किंमत काय आहे? त्याला काही भाव आहे का? किती भाव आहे? त्या किलोच्या मानाने इथे रुपयाच्या भावात काहीच भाव नाही आहे, पण तरीसुद्धा त्याला खूप मोठा भाव आहे. इतकं सगळं एका बाजूला पारडं भरत ठेवलं, काय सगळं धन ठेवलं, पण पारडं काही चाललं नाही. जेव्हा द्रौपदीनी एक तुळशीपत्र ठेवलं तेव्हा ते पारडं. भाव महत्वाचा आहे. आपल्या या आजूबाजूचं सगळं जगत आहे ते सगळं परमेश्वरमय आहे. हे कसं पाहायचं? आत्ताचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला काय करतं आहे? आमच्यातला हा भावच मुळी मारून टाकला जातो ना. आम्ही ह्या निसर्गाकडे बघतो, तर ती माती आम्ही फक्त दगड माती म्हणून बघतो, पण त्या मातीमध्ये तो देव दडला आहे हे का नाही आम्हाला दिसत? कारण भाव नाही आहे. डोंगर न पाहता तो डोंगर म्हणजे परमेश्वराचंच रूप आहे हे पाहायचं झालं तर त्याला भाव हवा आहे, ही श्रद्धा हवी आहे. पण ती वृत्ती जर नाही राहिली, मग भोगवृत्ती आमची वाढत जाते. फक्त बस ओरबाडून घेणे, निसर्गाला आम्ही ओरबाडून घेतो आहोत, व्यक्तींना आम्ही बस आमच्यासाठी भोगून घेतो आहोत. त्यांना काय म्हणतात, ती हॅरॅशमेंट म्हणणंच. बस कोणाचा विचारच नाही. भावना ज्या आहेत, कुठलीही वस्तू म्हणजे फक्त उपभोग्य आहे हेच जाणायचं. ह्याच्यातून मला फायदा काय मिळेल? झाड बघितलं एखादं तर ते झाड म्हणजे परमेश्वराचंच रूप आहे. कसं आपल्याला जीवन देत आहे, ते फळ कसं गोड आहे, कसं निर्माण झालं, हा भाव आपोआप हात जोडले गेले पाहिजेत. पण तो भाव नसेल तर आम्ही काय करतो? त्याला छाटायचं आहे, मला एवढे पैसे मिळतील, हा भाव जर हा भावच नाही म्हणतायत त्याला. दुष्टबुद्धी आहे, पशुबुद्धी आहे ही केवळ. तो भाव फार वेगळा आहे ना. अनेक कथा आहेत तशा की जसे सगळे आपण घरामधले सगळेजण एकत्र भेटतो, पण आपोआप की जे नसतं त्यांना लगेच अरे हे नाही आहेत असं आहे ना. किंवा मध्ये एक काहीतरी झालं होतं, त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती आणि ते काहीतरी 23 वर्ष का काय 13 वर्ष ती कोमामध्ये होती. त्याला तसं ठेवलेलं, कोणीही पैसे देत नव्हतं, पण त्या सगळ्या स्टाफनी त्यांना जिवंत ठेवलं होतं. हे काय आहे? हे सगळं भाव आहे खेळ. एकदा एका मजुरांची क्रांती झाली आणि मग त्याचा सगळा मोठा अहवाल छापला गेला. त्याच्या फोटो पण कोणी कोणी काय काय केलं आणि तसं आपलं हे सगळं यश मिळालं, सगळी मग न्याय मिळाला त्यांना. मग या सगळ्या लढ्यामध्ये जी व्यक्ती गेली होती तर फोटो काढायचा होता, सगळेजण उभे राहिले आणि एक खुर्ची रिकामी होती, ती रिकामी खुर्ची ठेवली म्हणजे ही त्याची खुर्ची, त्याचा पण आपल्याला आठवण राहिली पाहिजे. तर ती बस व्यक्ती नाही आहे, पण तरीसुद्धा भाव आहे. हा भाव महत्वाचा आहे. भगवंताने सुद्धा तेच तर सांगितलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. परमेश्वराला आपण काय दिलं हे महत्वाचं नाही आहे, पण तो भाव त्याचा महत्व आहे. भगवंत हा भावाचा भुकेला आहे. किती दिलं ह्याला महत्व नाही आहे, पण तो भाव महत्वाचा आहे. भक्त्या प्रयच्छती, भक्तीने दिलं पाहिजे. आणि ही भक्ती कशी वाढेल? सत्समागमामुळे वाढेल आणि तेणे प्रेमात जुळावे. आणि ही भक्तीच आम्हाला वाढवत ठेवायची आहे. तेव्हाच तो परलोक ज्याच्यामध्ये कर्म आपल्याला लिंपत नाही आणि आम्हाला ही मायासुद्धा अडकवत नाही. भगवान म्हणतात की ही माया फार, मम माया दुरत्यया म्हणले.
म्हणून मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो मला शरण येतो, माझी भक्ती करतो, परमेश्वराची भक्ती करतो, तर ते सहजपणे आम्ही ही मायासुद्धा पार करून जातो. आणि ही माया या मोहातून पार करणं ते जे आहे ते सगळं कधी होईल? सत्समागमामुळे. आणि सत्समागम हाच हे जीवनाचं सार्थक आहे. कोणीही असू दे, बद्ध असेल तो मुमुक्षू होईल, मुमुक्षू असेल तो साधक होईल, आणि साधक असेल तो सिद्ध होईल, आणि सिद्ध असेल तर त्या सिद्धीपर्यंत राहण्यासाठी सुद्धा सत्समागमच हवा आहे. नाही तर पुन्हा आम्ही येऊ खाली. तर मनामधला भाव वाढवत ठेवायचा आहे, संवेदनशीलता वाढवायची आहे. फक्त व्यवहार, देणे घेणे, तुझं माझं यामध्ये न राहता त्याग, समर्पण हे जेव्हा येईल तो खरा काय आहे? तो परलोक आहे. अतिशय दुर्लभ आहे. हे दिसायला फार सोपं साधं दिसतं, पण ते अतिशय दुर्लभ आहे. से श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.